हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवर वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 32, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. हो चल, आज खूप दिवसांनी पेंटिंग करायला घेतली आणि त्यात जेवणही विसरून गेलो, अर्णव म्हणाला आणि दोघे बाहेर आले. इथे अर्जुनने आपल्या रूम मध्ये जेवण करून घेतलं होतं. परत तो आपल्या कामाला लागणार एवढ्यात त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. आता पुढे. अर्जुनने फोन उचलला आणि त्यावरील बोलणं ऐकून तो जोरात ओरडला. व्हॉट? ठीक आहे, मी येतो लगेच, अर्जुन म्हणाला आणि फोन कट करून खाली आला. अर्णव, लेट्स गो, आजोबांचा ॲक्सिडेंट झाला आहे, लवकर चल, अर्जुन चालता चालताच म्हणाला आणि घराच्या बाहेरही पडला. अर्णव, मी पण येते तुमच्या बरोबर. कृष्णराव यांच्या ॲक्सिडेंट बद्दल ऐकून रुक्मिणीबाई घाबरून गेल्या, रागून म्हणाल्या. आजी नको, आम्ही बघतो जाऊन, आणि तिथे पोचल्यावर मी फोन करतो ना तुला, नको काळजी करू, अर्णव रुक्मिणीबाईंना सांत्वना देत म्हणाला आणि लगबगीने बाहेर निघून गेला. त्याला पण आपल्या आजोबांची काळजी होतीच. सूर्यकांत आणि सुरेंद्र यांनाही त्यांच्याबरोबर जायचे होते, पण अर्जुनचा स्वभाव बघता त्यांनी ते बोलायचे टाळले. आई काळजी करू नको, बाबा व्यवस्थित असतील, सूर्यकांत त्यांच्या आईला धीर देत म्हणाले. अर्जुन आणि अर्णव मगाशी फोनवरून सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. शहराच्या बाहेर असल्याने त्यांना तिथे पोचायला बराच वेळ लागला होता. एका मोठ्या हॉस्पिटल समोर अर्जुनने गाडी थांबवली आणि दोघेही उतरून रिसेप्शनकडे गेले. कृष्णराव दातार, अर्णवने विचारलं, परंतु ती रिसेप्शनिस्ट मात्र अर्जुनकडे बघण्यात गुंग होती, कारण अर्जुन कृष्णराव यांच्या ॲक्सिडेंटची बातमी ऐकताच तसाच टी शर्ट आणि जीन्सवर बाहेर पडला होता. त्यामुळे त्यात तो अजूनच हँडसम दिसत होता. मिस, तुम्हाला काहीतरी विचारत आहे, अर्जुन रागाने समोरच्या टेबलावर हात मारून म्हणाला आणि ती मुलगी दचकली आणि तिची तंद्री भंगली. सॉरी सर, कृष्णराव दाता, रूम नंबर 405, स्पेशल वॉर्ड, ती मुलगी आपल्या कम्प्युटरमध्ये बघत म्हणाली. जराही वेळ न दवडता अर्जुन आणि अर्णव स्पेशल वॉर्ड नंबर 405 कडे धावले. एक डॉक्टर कृष्णराव यांना तपासत होते. समोर कृष्णराव यांना फारसं काही लागलं नाही हे बघून दोघांच्याही जीवात जीव आला. डॉक्टर, अर्जुन त्यांच्या जवळ जात म्हणाला. ओ मिस्टर अर्जुन, ही इज परफेक्टली ऑल राईट, फक्त डोक्याला थोडा मार लागला आहे, तुम्ही आजच त्यांना घेऊन जाऊ शकता, डॉक्टर हसत म्हणाले आणि निघून गेले. आजोबा, कसं झालंय ॲक्सिडेंट? ड्रायव्हर कुठे आहे तुमचा? तुम्ही तर गाडी चालवत नव्हता ना? डॉक्टर जाताच अर्जुनने कृष्णराव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अरे नाही रे, माझं काम लवकर संपलं म्हणून मी लवकरच निघालो. ड्रायव्हरच गाडी चालवत होता आणि अचानक येता येता हायवेवर समोरून एक गाडी आली, तीही उलट्या दिशेने, आणि आमच्या गाडीला धडक देऊन निघून गेली. मग नंतरचं काहीच आठवत नाही, कृष्णराव म्हणाले. थँक गॉड, तुम्हाला जास्त काही लागलं नाही, अर्जुन एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाला. आणि ड्रायव्हर, तो कुठे आहे आजोबा, कसा आहे तो? अर्णवने विचारलं. तो दुसऱ्या वॉर्डमध्ये आहे, त्यालाही बरंच लागलं आहे, कृष्णराव म्हणाले. ठीक आहे आजोबा, मी डिस्चार्जचे पेपर रेडी करून घेतो, असं म्हणून अर्जुन बाहेर पडला. डिस्चार्जचे पेपर तयार करून आणि ड्रायव्हर पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याची काळजी घेण्याचं सांगून अर्जुन परत आला. अर्जुन, ड्रायव्हर, कृष्णराव म्हणाले. आजोबा, मी त्याची सगळी अरेंजमेंट करून आलो आहे, तो बरा होईपर्यंतचा सगळ्या खर्चाचा चेक मी आधीच देऊन आलो आहे, तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या फॅमिलीलाही काही रक्कम पोचती होईल, अर्जुन म्हणाला. अर्जुन बाहेरून कडक आणि इगोइस्टिक दिसला तरी तो आतमधून किती हळवा आहे हे त्यावेळी अर्णवला कळलं आणि त्याचं आपल्या भाईबद्दलचं प्रेम अजूनच वाढलं. अर्णवने घरी फोन करून कृष्णराव ठीक असल्याचं आणि त्यांना घरी घेऊन घेत असल्याचं सांगितलं आणि अर्जुन आणि तो कृष्णराव यांना घेऊन गाडी जवळ आले.
अर्णवने सावकाशपणे कृष्णराव यांना गाडीत बसवले. त्यावेळी अर्जुनचा फोन वाजला. फोनवर परत अनोळखी नंबर होता. अर्जुनने तो पटकन फोन उचलला. काय मग अर्जुन दातार, कसे आहेत तुझे आजोबा? जास्त लागलं तर नाही ना त्यांना? समोरून कोणीतरी हसत विचारलं. कोण आहेस तू? आणि तुला कसं माहीत त्यांचा ऍक्सिडेंट झाला आहे? अर्जुन थोड्या रागातच त्या समोरच्या माणसाला विचारलं. अरे मला कसं माहित म्हणजे? मीच तर करवलं ना ऍक्सिडेंट, तर मला माहित असणारच. समोरचा माणूस अजून जोरात हसत म्हणाला. तू कोण आहेस? तू समोर ये, सोडणार नाही मी तुला. अर्जुन रागाने त्याच्यावर ओरडला. अरे हो हो, शांत हो. मी तुला आधीच सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्ट घेऊ नको, पण तू माझं ऐकलं नाही. आणि आता तर ही सुरुवात आहे अर्जुन दातार. अजून पुढे खूप काही बघायचं आहे तुला. तो माणूस ही काहीशा रागाने म्हणाला. आज तर तुझे आजोबा वाचले, पण उद्या कोणी वाचेलच हे सांगता येत नाही ना. तो माणूस पुन्हा म्हणाला. ओ म्हणजे तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस तर. पण मी तुला याआधी सांगितलं आहे की अर्जुन दातारला घाबरवणं एवढं सोपं नाही. तू जे काही करत आहेस ना ते पटकन बंद कर, नाहीतर त्याचे परिणाम खूपच वाईट होतील. अर्जुन कुत्सितपणे म्हणाला आणि त्या माणसाचा फोन कट केला आणि गाडीत येऊन बसला. त्या माणसाने रागाने आपला फोन फेकून दिला. हा अर्जुन दातार खूपच डोक्यात जायला लागला आहे. आता त्याला ट्रेलर नाही तर पिक्चरच दाखवायला हवा. तो माणूस रागाने आपल्या हाताच्या मुठी आवळत म्हणाला. विवान, आता तू काय करणार आहेस? तो अर्जुन दातार तो खूपच हुशार निघाला. समोर बसलेले रामानुज पुरोहित यांनी आपल्या मुलाला विवान पुरोहितला विचारले. हो, हे तेच होते अर्जुन दातार यांच्या बिझनेस मधील नंबर 1चे दुश्मन, जे हा सगळा प्रकार करून अर्जुनला घाबरवण्याचं काम करत होते. पण अर्जुनवर त्यांचा काडी मात्रही फरक पडत नव्हता. हे बघून रामानुज पुरोहित आणि विवान पुरोहित यांचा राग अनावर झाला होता. फादर, माझ्याकडे खूप प्लॅन आहेत याला नामोहरम करण्याचे. त्यातलाच मोठा प्लॅन आता मी त्याच्यावर आजमावणार आहे आणि त्या अर्जुन दातारला रस्त्यावर आणणार आहे. विवान काहीसा विचार करत म्हणाला. विवान, जे काही करणार आहेस ते विचार करून कर. अर्जुन दातार खूप हुशार आहे याची प्रचिती आपल्याला आलीच आहे. रामानुज पुरोहित म्हणाले. यस फादर, डोंट वरी, विवान म्हणाला. इकडे अर्जुन आणि अर्णव कृष्णरावांना घेऊन घरी आले. त्यांना व्यवस्थित बघून घरी सगळ्यांच्या जीवात जीव आला. रुक्मिणीबाई, सूर्यकांत आणि सुरेंद्र धावतच त्यांच्या जवळ आले. अर्जुन आणि अर्णव कृष्णराव यांना त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेले आणि बेडवर व्यवस्थित बसवलं. आजी, काळजी करू नको, जास्त काही लागलं नाही, पण थोडी काळजी घ्यायला हवी. आजोबा आता आराम करा, असं म्हणून अर्जुन आपल्या रूम मध्ये निघून गेला. अर्जुनच्या मागून स्वीटीही त्याच्या रूम मध्ये गेली. व्हॉट हॅपन अर्जुन, तू थोडा ट्रेस दिसतोयस. स्वीटीने अर्जुनचा चेहरा बघून काळजीने विचारलं. नथिंग, थोडा थकवा आला आहे, डोंट वरी, अर्जुन म्हणाला. ओके, तू पण आता आराम कर, तुझीही खूप दगदग झाली आहे, स्वीटी हसत म्हणाली आणि निघून गेली. खरं तर अर्जुनने विवान पुरोहितच्या धमक्यांना काही भीक घातली नसली तरी त्यांना आता कृष्णराव यांच्या अपघातानंतर काळजी वाटू लागली होती. त्याने काहीसा विचार करून एक फोन लावला आणि त्यावर बोलून परत आपल्या कामाला लागला. अनोखी नेहमीप्रमाणे तयार होऊन ऑफिसला जायला निघाली. तिने दरवाजा उघडला आणि तिला दरवाजात काही रक्ताचे डाग दिसले. ते बघून ती थोडी घाबरली आणि लगेच आपल्या दरवाजाला लॉक करून रूमच्या मालकीनबाईंकडे गेली. खूपदा दरवाजा वाजवून सुद्धा त्याने दरवाजा उघडला नाही म्हणून तिला काळजी वाटली. तिने परत एकदा दरवाजा उघडून बघितला, पण परत तेच. तिने थोडा विचार करून प्रसादला फोन लावला आणि त्याला सगळी परिस्थिती सांगितली. अनोखी, तू ऑफिसला जा, मी बघतो काय करायचे ते. तुला उशीर झाला तर अर्जुन सर ओरडतील, प्रसाद तिला समजावत म्हणाला. बरं ठीक आहे, पण तू मला फोन करून काय ते झालं ते नक्की सांग, मला त्या काकूंची काळजी वाटते, अनोखी म्हणाली. हो, तू काळजी करू नको, मी कळवतो तुला, असं म्हणून प्रसादने फोन कट केला. प्रसादला फोन केल्यानंतर अनोखी थोडी रिलॅक्स झाली आणि ती ऑफिसला निघून गेली. सकाळीच रुक्मिणी पॅलेसच्या बाहेर सुरक्षा रक्षकांची लाईन लागली होती. अर्जुनने आज सगळ्यांना घरातील माणसांना एकत्र जमण्यासाठी सांगितले होते. अर्जुनने बाहेर उभं असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आतमध्ये बोलावले. आजपासून तुमच्या प्रत्येकाच्या बरोबर यातील एक सुरक्षा रक्षक असेल. कोणी कुठेही जाताना यांना बरोबर घेऊन जायचं आहे, अर्जुनने थोड्या कडक शब्दात सगळ्यांना सांगितले. पण आम्हाला यांची काही गरज नाही, आम्हाला कोणाकडून धोका होणार आहे, सूर्यकांत म्हणाले.
मी आता काय सांगितले हे या घरातील प्रत्येकाला पाळावंच लागेल. मला त्यात कोणतेही आर्ग्युमेंट नको आहे. अर्जुन सूर्यकांत आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला आणि त्या सुरक्षा रक्षकांना काही सूचना देऊन बाहेर निघून गेला. त्यांच्या मागून अर्णवही बाहेर निघून गेला. भाई, हे सगळं काय आहे? हे बॉडीगार्ड्स कशासाठी? अर्णवने विचारलं. अर्णव, काल जे आजोबांबरोबर झालं ते अजून कोणाबरोबरही होऊ शकतं. आपल्याला जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे त्यामुळे बिझनेसमध्ये आपले खूप दुश्मन झाले आहेत. अर्जुन अर्णवला समजावत म्हणाला. अर्जुनचं बोलणं थोडक्यात अर्णवला समजलं होतं, त्यामुळे काही न बोलता तो गाडीत जाऊन बसला. थोड्याच वेळात दोघेही ऑफिसला पोहोचले. आज अर्जुनची पुण्यामध्ये महत्वाची मीटिंग होती, त्यामुळे आज त्याला साईटवर जाऊन प्रोजेक्टचं काम कितपत चालू आहे त्याचा आढावा घ्यावा लागणार होता, म्हणून तो लगेच साईटवर निघून गेला. हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यापासून अर्जुन पूर्णपणे कामात गुंतला होता आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याला जराही उसंत मिळणार नव्हती. बाकीचेही प्रोजेक्ट होते ते कृष्णराव आणि सुरेंद्र हे सांभाळत होते, पण कृष्णराव यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे आता त्यांचाही बराचसा भार अर्जुनवर येणार होता. त्यातल्या आज बरी गोष्ट होती की आज जयंतही आपल्या कामावर पुन्हा रुजू होणार होता. अर्जुन साईटवर पोहोचला. त्याने साईटचे नीट निरीक्षण केलं, तिथल्या लोकांना काही सूचना दिला आणि आपल्या केबिनमध्ये येऊन बसला. त्याला त्याचं काम त्याच्या मनाप्रमाणे एकदम परफेक्ट हवं होतं. ड्रीम प्रोजेक्ट, त्याचं मॉडेल त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्या प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या अडचणी येणार होत्या, पण काहीही करून त्याला त्या प्रोजेक्टला पूर्ण करून वर्ल्ड टॉप बिझनेसमनच्या यादीत आपलं नाव नंबर 1 ला न्यायचं होतं. त्याच वेळी त्याला त्या अनोळखी नंबरची आठवण झाली आणि त्याने तो नंबर नीट बघितला. गुड मॉर्निंग सर. त्याच्या कानावर जयंतचा आवाज पडला. अर्जुन बघितलं तर समोर जयंत उभा होता. ओ गुड मॉर्निंग जयंत, अर्जुन आपल्या चेहऱ्यावर चेमीच्या निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. पण मुळात जयंतला समोर बघून त्याला थोडं बरं वाटलं होतं. तुझी आई कशी आहे आता? अर्जुनने विचारलं. बरी आहे सर, कालच तिला डिस्चार्ज दिला आणि मी आज जॉईन झालो. जयंत हसत म्हणाला. गुड, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. हा नंबर बघ. हा नंबर कोणाचा आहे याचे सगळे डिटेल्स मला पाहिजेत. लवकरात लवकर मला त्या माणसाचं नाव हवं आहे. अर्जुन जयंतला तो अनोळखी नंबर दाखवत म्हणाला. ओके सर, संध्याकाळपर्यंत तुम्हाला या नंबरचे सगळे डिटेल्स मिळतील. असं म्हणून जयंत अर्जुनच्या केबिनच्या बाहेर पडला. सकाळी झालेल्या प्रसंगाने अनोखी आपल्या कोऱ्या पेपर्सवर सही केली हे साफ विसरून केली होती. तिला आता फक्त तिच्या घर मालकिनीची काळजी वाटत होती. तिच्या रूममध्ये बाहेर असलेले रक्ताचे थेंब कोणाचे असावेत? त्या काकूंना काही झालं तर नसावा हा प्रश्न तिला सतत सतावत होता. तिचं आज कामातही लक्ष नव्हतं. नशीब अर्जुन तिथे नव्हता, नाहीतर तिला चांगलाच ओरडा पडला असता. अनोखीने फोन केल्यानंतर प्रसाद तिच्या रूमकडे गेला होता. त्याने त्या रूम मालकिनीचा दरवाजा ठोठावला आणि पुढच्या क्षणाला दरवाजा उघडला गेला. कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. कथेचा हा भाग आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात.